सध्या आपण बघतोय हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे पूर्वी कसं असतं की साधारण एक 50-60 वर्षानंतर किंवा म्हाताऱ्या माणसांमध्ये अटॅक येण्याचं प्रमाण होतं, परंतु आपण आता बघतोय की तरुणांना सुद्धा अटॅक येतोय. आणि मेनली आपण बघतो की नाचताना असेल किंवा व्यायाम करताना असेल तेव्हा सुद्धा अटॅक येणारं आपल्याला दिसतोय. मग आता हे अटॅकचं प्रमाण का वाढलंय किंवा अटॅक येण्यामागची कारणं काय, हे जर का आपण बेसिकली बघितलं तर प्रत्येकाला माहिती आहे की अटॅक का येतो, तर रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक झाल्यामुळे. आणि हा ब्लॉक कशामुळे होतो, तर कोलेस्ट्रॉलमुळे. मग प्रत्येक वेळेला काय केलं जातं की कोलेस्ट्रॉल चेक केलं जातं. म्हणजे रक्त तपासणीमध्ये कोलेस्ट्रॉल बाबा जास्ती यायला लागलं की बाबा नाही आता कोलेस्ट्रॉल वाढलंय, मग कोलेस्ट्रॉल कमी करायचं औषध घेतलं पाहिजे आणि हे कोलेस्ट्रॉल कमी केलं गेलं पाहिजे, तर मग आपण फ्युचर अटॅकपासून वाचू शकू. पण खरंच कोलेस्ट्रॉल कमी करायचं औषध येतं का, किंवा आपण जे काही औषध घेतो ते कोलेस्ट्रॉल कमी करतं का आणखीन काय करतं, हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी येतं ते म्हणजे स्टॅटिन नावाचं औषध. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे ब्रँड आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही कोलेस्ट्रॉल कमी करायचं औषध खात असाल तर त्याच्यामध्ये बघा काय येतं, त्यात स्टॅटिन असतं. आता हे स्टॅटिनचं जर का तुम्ही मेडिकल नेम बघितलं तर त्याला HMG कोएन्झाईम इनिबिटर असं म्हणतात. म्हणजे तुमच्या शरीरातलं HMG कोएन्झाईम जे आहे ते कमी करण्याचं हे काम करत असतं. मग HMG कोएन्झाईम म्हणजे नक्की काय काम करतं, तर तुम्ही बघा की एखादा मूल जर का HMG कोएन्झाईम नसताना जन्म आलं, म्हणजे त्याच्या शरीरामध्ये HMG कोएन्झाईम नसेल तर ते लवकर म्हातारं होतं. म्हणजे त्याला पा पिक्चर आपण बघितला असेल तर या पा पिक्चरमध्ये बघितलं की 5 वर्षाचा मुलगा जो आहे तो 50 वर्षासारखा म्हातारा दिसतो. म्हणजे जर का आपल्या शरीरामधलं HMG कोएन्झाईम इनिबिटर जर का कोएन्झाईम जर का कमी झालं तर आपलं काय होईल, एजिंग फास्ट होऊ शकेल. म्हणजे मग एजिंग फास्ट होताना सगळ्याच गोष्टी असतात, मसल विकनेस येणं, बोन्स विकनेस येणं, सगळ्याच गोष्टी होतात त्यामध्ये. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर हे HMG कोएन्झाईम इनिबिटर काय करत असतं, तर मेव्हॅलिनेट नावाचं एक केमिकल असतं, त्याला हे काय करत असतं, कमी करत असतं. आणि हे मेव्हॅलिनेट कमी झाल्यानंतर काय होत असतं, तर अनेक गोष्टी शरीरामधल्या कमी होत असतात. त्याच्यामध्ये जर का बघितलं आपण तर CoQ10 पण कमी होतं त्यांनी. मग CoQ10 कशासाठी असतं, तर तुमच्या हार्ट हेल्थसाठी CoQ10ची गरज असते. तुम्ही मेडिकली जर का बघितलं किंवा तुमच्या डॉक्टरला विचारलं तर तोही सांगेल की हार्टचा विकनेस कशामुळे, जर का CoQ10 कमी झालं तर तुमचा हार्ट काय होत असतं, वीक होत असतं. त्याच्यानंतर मेव्हॅलिनेटमुळे आणखीन काय होत असतं, तर हिमेमुळे काय होत असतं की तुमच्या शरीरामध्ये जर का कॅन्सरसारखे सेल जे आहेत ते वाढायला मदत होत असते. म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला हिमे जर का कमी झाल्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यानंतर डॉलिकॉल नावाचं एक केमिकल असतं जे काय करतं, तुमच्या नर्वस सिस्टीमचं जे आरोग्य चांगलं ठेवत असतं. जर का हे कमी झालं तर तुमच्या नसा वीक होतात, मसल्स वीक होतात. आणि त्याच्यानंतर सिग्नलिंग प्रोटीन नावाचं एक म्हणजे केमिकल असतं, ते म्हणजे काय करत असतं, ते जर का कमी झालं तर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक संशोधनं असं सांगतायत की म्हणजे कोलेस्ट्रॉलसारख्या गोळ्या खाल्ल्यानंतर दर वर्षाला म्हणजे लाखो लोक काय होत आहेत, आधी डायबिटीसमध्ये कन्वर्ट होत आहेत. म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करायची गोळी घेऊन तुम्ही म्हणजे म्हणतो ना की फ्युचरमध्ये हार्ट तुमचं कमजोर करून घेत असता, कॅन्सरसारखा आजार घेणार असता, किंवा तुमच्या नसा कमजोर करतात, किंवा डायबिटीससारखा आजार घेणार असतात. पण मग ही कोलेस्ट्रॉलची गोळी घेऊन खरंच आपण म्हणजे एवढे सगळे आजार तर घ्यायला आपण फ्युचरमध्ये तयार राहिलोय, पण खरंच आपल्याला हार्ट अटॅकपासून वाचतोय का हे समजणं पण गरजेचं आहे. आणि आपण बघतो की कोलेस्ट्रॉलची गोळी घेऊन सुद्धा काही हार्ट अटॅक थांबलेलं काही दिसत नाही. म्हणजे आपण रक्त पातळीची गोळी घेतो, कोलेस्ट्रॉलची गोळी घेतो आणि तरीसुद्धा अटॅक येतातच, म्हणजे तरीसुद्धा ब्लॉक बनतातच. इव्हन आपण बघतो की 1-2 ब्लॉक झालेले असतात, मग त्याला स्टेंट टाकला जातो, कोलेस्ट्रॉलची गोळी चालू असते, रक्त पातळीची गोळी चालू असते, आणखीन काही वर्षांनी नवीन ब्लॉक होतात, परत स्टेंट टाकले जातात किंवा बायपास केली जाते. आणि आपण बघितले की राजू श्रीवास्तव म्हणून जे काही कॉमेडियन होते त्यांना 10 स्टेंट टाकले गेले होते आणि त्यावेळेला त्यांचा डेथ झाली होती. म्हणजे नवीन ब्लॉक होण्यापासून ह्या कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या काय करू शकतात, आपल्याला थांबवू शकत नाही. मग जर का कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या जर का खाऊन थांबू शकत नाही तर आयुर्वेदाचं ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि फ्युचर अटॅक कसा टाळता येईल हे पण समजून घेणं गरजेचं आहे. तर कसं आहे की शरीरामध्ये म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जर का कोलेस्ट्रॉल वाढत असेल तर त्याच्या मागे काही ना काहीतरी कारणं ही असतातच. कुठल्याही कारणाशिवाय कुठलीही घटना घडत नाही. मग रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल का वाढतं, तर तुमच्या रक्ताची ॲसिडिटी वाढली म्हणजे रक्त जर का गरम झालं तर काय होईल, रक्तवाहिनीतून ते जाताना ते काय करेल, तुमच्या रक्तवाहिनीला डॅमेज करेल. आणि ते रक्तवाहिनीला डॅमेज करू नये म्हणून काय केलं जातं, कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड वाढलं जातं. मग एक लेअर जो आहे तो जळला गेला की दुसरा जळला गेला की तिसरा जळला गेला की चौथा, असं करत करत काय होतं, ब्लड व्हेसल्स नॅरो व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामधून मग परत ब्लड प्रेशर वाढायला लागतं. आणि एकूण या सगळ्या गोष्टीचं जर का बेसिक कारण बघितलं आपण तर रक्ताची वाढलेली ॲसिडिटी असते. पण ही आपण कमी करत नाही. आपण नुसतं काय करतो, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, बीटा ब्लॉकर या सगळ्या देऊन हार्ट रेट कमी करतो किंवा रक्तवाहिन्यांवर काम करतो आणि त्याच्यातून काय करतो, नुसता ब्लड प्रेशरचा आकडा आपण नॉर्मल करतो, परंतु मूळ कारणांवर काम करत नाही आणि त्याच्यामुळे हे ब्लॉक बनण्याचं प्रकरण काय होतं तसंच राहतं.
आणि मग त्याच्यातून काय होतात, नवनवीन ब्लॉक क्रिएट होत राहतात आणि आपल्याला अटॅक येतो. मग जर का हा अटॅक टाळायचा असेल तर काय करायला लागेल, तर रक्ताची ॲसिडिटी कमी केली पाहिजे. जर का रक्ताची ॲसिडिटी जर का आपण कमी केली तर काय होईल, तर महिन्यामध्ये म्हणजे काय म्हणतो की कोलेस्ट्रॉल येण्याचं काही कामच राहणार नाही. आणि कोलेस्ट्रॉल नाही आलं तर ब्लॉक होणार नाही, आणि ब्लॉक नाही झाले तर अटॅकसुद्धा येणार नाही आहे. म्हणजे जर का एकूण जर का आपण बघितलं की जर का तुमचं पहिल्यांदा जर का ब्लड प्रेशर वाढायला लागलं, त्याच वेळेला त्या ब्लड प्रेशरची जर का आपण कारणं शोधून काढली आणि त्याच्याप्रमाणे जर का ती कारणं रिव्हर्स केली तर तुमचं ब्लड प्रेशर नॅचरली नॉर्मल राहतं. परंतु आपण ते करत नाही, नुसत्याच गोळ्या घेत राहतो, आकडे नॉर्मल करत राहतो आणि गोळ्या काय होतात, वाढत राहतात. गोळ्या वाढतायत म्हणजे प्रॉब्लेम वाढतायत हे लक्षात येणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण कोलेस्ट्रॉल वाढायला लागले की कोलेस्ट्रॉलची गोळी घेतो, आणि मी तुम्हाला आता सांगितलं की त्याच्यातून आणखीन फ्युचर कुठले कुठले आजार घेण्याची आपली तयारी राहते. आणि त्याच्यानंतर जर का आपण बघितलं रक्त पातळाची गोळी घेतो, त्याच्यातून पण म्हणजे ब्लॉक काही थांबत नाहीत. त्यामुळे एकूणच जर का आपण बघितलं तर आयुर्वेदाचं म्हणणं काय आहे ह्या बाबतीत समजून चालायला पाहिजे. आणि जर का रक्ताची आपण ॲसिडिटी कमी केली तर नॅचरली काय होईल, ब्लड प्रेशर पण कमी राहील, कोलेस्ट्रॉल पण वाढणार नाही, रक्त पातळ करायची गरज राहणार नाही. आणि भविष्यातले जर का अटॅक टाळायचे असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाही.